दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। इंदिरानगर पोलीस स्टेशनने डिसेंबर महिन्यातील दुसरी मोठी कारवाई करत 27 नायलॉन मांजा गट्टू पकडले आहेत। मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी वेदांत संजय रोकडे राहणार कामटवाडा आणि एका विधीत संघर्षित बालकासह सदिच्छा नगर व रांगरेज मळ्यामधील मोकळ्या पटांगणातून ही कारवाई करण्यात आली आहे। गोपनीय माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण सोनार आणि त्यांच्या पथकाने तातडीने छापा मारला। या पथकात पोलीस नाईक पवन परदेशी, सागर कोळी, सौरभ माळी, अमोल कोथमिरे, जयलाल राठोड आणि श्यामल जोशी यांचा समावेश होता। नायलॉन मांजावर बंदी असूनही त्याची विक्री करत असल्याचे आढळल्याने ही दुसरी मोठी कारवाई इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या नोंदीत जमा झाली आहे। या मांजामुळे होणारे पर्यावरणीय आणि सामाजिक धोके लक्षात घेता पोलीस यंत्रणा अशा प्रकारच्या घटनांवर कठोर पावले उचलत आहे। इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या या धाडसी कारवाईमुळे नायलॉन मांजाच्या विक्रीला आळा घालण्यात यश आले आहे। पोलीस विभागाने नागरिकांना अपील केले की जर अशा प्रकारची कोणतीही माहिती मिळाली तर ती त्वरित पोलीस स्टेशनला कळवावी, जेणेकरून अशा बेकायदेशीर कृतींवर नियंत्रण मिळवता येईल। संकेत मंगाळे, दक्ष न्यूज, नाशिक।